डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यशास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्र होते, इतिहासाचे गाढे अभ्यासक होते, इतिहास लेखन त्यांनी केलं। एवढंच नाही तर मानववंशी शास्त्राचे लेखक होते, मानववंशी शास्त्रज्ञ होते। त्यांनी मानववंशी शास्त्राचे सिद्धांत मांडून, वेगवेगळे सिद्धांत मांडून त्यांनी समाजाचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसते। आपल्या समाजात असणाऱ्या ज्या काही वाईट प्रथा परंपरा ज्या आहेत त्यांचं उन्मूलन करताना त्यांनी केलेले प्रयोग हे वेगळे अभ्यासण्यासारखे आहे। मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला एकंदर कार्याचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या छोट्या छोट्या पैलूंवर चर्चा होणं किंवा छोट्या छोट्या पैलूंवर चिंतन होणं ही आज काळाची गरज आहे। आमच्या इतिहासामध्ये असं म्हणतात की मायक्रो हिस्ट्री नावाचा जो प्रकार आहे, तर आपण देशाच्या लेवलचा इतिहास अभ्यासतो, स्वातंत्र्यासाठी काय केलं, परंतु अंबाजोगाईचा इतिहास, अंबाजोगाईच्या माणसानं काय केलं स्वातंत्र्यासाठी हे आपल्याला माहिती नसतं। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचाही ज्यावेळेस अभ्यास आपण करतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील काय कार्य आहे किंवा वेगवेगळ्या गावात कुठं ते गेले, ज्या ज्या परिसरात ते गेले त्या ठिकाणचं काम काय होतं आपण पाहतो की आपल्या मराठवाड्यामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या रूपानं जे शिक्षणाचं दार त्यांनी उभं करून दिलं त्या महाविद्यालयामुळेच आज आपला मराठवाडा आणि विदर्भ हा शिक्षित झालेला आपल्याला दिसतो। कारण तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेला शिक्षणाची व्यवस्था कुठंच नव्हती। अशा काळात बाबासाहेबांनी संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचं औरंगाबाद हे ठिकाण निवडलं। का निवडलं? कारण बाबासाहेबांना माहिती होतं की हा जो भाग आहे आपला हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, तसंच तो शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागास आहे। पुण्या मुंबईला त्यांनी कॉलेज स्थापन केलं, परंतु विशेष प्रेम मला असं वाटते त्यांचं आपल्या ग्रामीण भागावर असलेलं आपल्याला दिसतं। असं हे बाबासाहेबांच्या चरित्रातील विविध पैलूंचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येते की आपल्या जीवनातल्या